गिरीशदादा अशोक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवली खंडपे गावात श्री शिवपुराण महाग्रंथ नगर प्रदक्षिणा व कलशयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. चिंचवली खंडपे गावात सामाजिक व धार्मिक वातावरणात भक्तीची भावना जोपासण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही शिव महापुराण ग्रंथ नगर प्रदक्षिणा व कलशयात्रा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. हा पावन सोहळा गिरीशदादा अशोक पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली ही भव्य यात्रा संपन्न झाली. प्रदक्षिणेदरम्यान गावात सर्वत्र हरिनामाच्या आणि शिवनामाच्या घोषणांनी वातावरण भक्तिमय झाले होते. कलश यात्रेत वारकरी बांधव, महिला भक्त, ग्रामस्थ आणि युवक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषा, भजनी मंडळ आणि धार्मिक शिस्तीत काढण्यात आलेली ही यात्रा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. या धार्मिक सोहळ्याद्वारे गावात सद्भावना, नीतिमत्ता आणि शिवभक्तीचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित वारकरी आणि ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानले आहे. शुभ संकल्पनेतून आणि अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने ही श्रीमद शिव महापुराण कथा या ठिकाणी आयोजित आहे. आणि इथे आल्यानंतर सर्व जवानांचा या ठिकाणी केलेला उत्कर्ष, केलेला सन्मान पाहिल्यानंतर खूप आनंद वाटतो की प्रत्येक ठिकाणी हे असं काही पाहायला मिळत नाही. म्हणून सर्वांच्या वतीने या परिवारासाठी जरा टाळ्या वाजवा. मला सांगायचं हे आहे की राष्ट्रभक्ती त्यांच्या ठिकाणी ती जागृत आहे आणि वारकरी संप्रदायाचं राष्ट्रगीत म्हणजे हे माऊलींचं, ज्ञानोबारायांचं प्रमाण आहे. म्हणून जे जे कोणी या ठिकाणी बसलेले आहेत सर्वांनी उभे राहायचे आपापल्या जागेवर. ज्यांच्या पायात श्रवणे विठ्ठल